कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। पुणे मुंबई राष्ट्रीय महामार्गावर अपघातग्रस्तांचे प्राण वाचविणाऱ्या देवदूत कामगारांनी आपल्या न्याय हक्कांसाठी कुसगाव येथे रणशिंग फुंकले आहे। आर्यन पंप कंपनी प्रशासनाकडून कामगारांच्या प्रलंबित मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने भारतीय मजदूर संघाने रस्त्यावर उतरून तीव्र निषेध व्यक्त केला। अत्यंत धोकादायक परिस्थितीत काम करणाऱ्या या देवदूतांना योग्य वेतन, सामाजिक सुरक्षा, विमा कवच आणि कामाचे निश्चित तास मिळत नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। या आंदोलनाचे नेतृत्व बाळासाहेब भुजबळ, सचिन मेंगाळे आणि सागर पवार यांनी केले। कामगारांच्या कायदेशीर हक्कांची पायमल्ली थांबवून त्यांना तातडीने वेतनवाढ आणि सुरक्षितता साधने पुरवावीत अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली। या आंदोलनामुळे प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली असून आता कंपनी नेमकी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। अत्यंत अल्प वेतनावर या ठिकाणी काम करून घेतलं जात आहे। या कामगारांना कायद्यानुसार जो काही ओव्हरटाईम मिळाला पाहिजे तो ओव्हरटाईम या ठिकाणच्या कामगारांना मिळत नाही। गेल्या कित्येक दिवसात, वर्षात मागणी करून सुद्धा मिळालेला नाही। 2023 साली कामगार आयुक्त कार्यालयासमोर आम्ही मेडिक्लेममध्ये पत्नी आणि मुलं यांना सहभागी करून घेऊ असं लेखी आश्वासन देऊन सुद्धा आर्यन कंपनीच्या व्यवस्थापनाने ते पूर्ण केलेलं नाही। या ज्या गाड्या आहेत क्यूआरई व्हॅन, या पूर्ण नादुरुस्त गाड्या आहेत। या गाड्या अपघाताच्या वेळी रस्त्यावर नेणं हे नवीन अपघाताला तोंड देणं अशा या गाड्या आहेत। अनेक वेळा या गाड्या दुरुस्त करा किंवा नवीन गाड्या द्या हे सांगून सुद्धा हे आर्यन व्यवस्थापन ऐकत नाही आणि कुठल्याही प्रकारच्या गाड्यांची दुरुस्ती केली जात नाही।